तिन्ही शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनाला धोका निर्माण झाल्याची आणि मूर्तीच्या अनेक भागात झीज झाली असल्याची धक्कादायक माहिती गेल्या काही महिन्यांपूर्वी समोर आली होती। मूर्तीचे तातडीने संवर्धन करावे, अन्यथा पुरातत्व खात्याच्या निवृत्त तज्ञांकडून मूर्तीचे संवर्धन करून घेण्यास परवानगी मिळावी, तसेच मूर्तीची अवस्था आज नेमकी काय आहे हे ठरवण्यासाठी तज्ञ लोकांना पाहणीसाठी नेमावे अशी मागणी श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी 21 मार्च 2022 मध्ये न्यायालयाकडे केली होती। या संदर्भात न्यायालयानं विलास मांगीराज आणि आर.एस. त्र्यंबके या पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करावी, तिच्या सध्या परिस्थितीबद्दल आणि संभाव्य उपाययोजनांबद्दल अहवाल सादर करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे। त्यानुसार आज सकाळी पुरातत्व खात्याचे 2 निवृत्त अधिकारी अंबाबाई मंदिरात दाखल झाले। श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी केली। या पाहणीचा अहवाल लवकरच जिल्हा सत्र न्यायालयात सादर केला जाणार आहे। तर करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या संदर्भातील ही बातमी समोर येते आहे। पुरातत्व खात्याकडून या संपूर्ण ठिकाणची पाहणी केली जाणार आहे। मूर्तीची झीज होते अशी माहिती समोर आली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुरातत्व खात्याकडून ही पाहणी होती आहे। अंबाबाईच्या मूर्तीची झीज होती आहे अशी माहिती समोर आल्यानंतर न्यायालयाने या संदर्भात निर्देश दिले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत जोडलेत। अमर, गेल्या काही दिवसापासून मूर्तीचं पुढील संवर्धन व्हावं यासाठी गजानन मुनीश्वर यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती। त्याचबरोबर बऱ्याच भाविकांनी सांगितलं होतं कारण मूर्तीची नाजूक परिस्थिती आहे, मूर्तीचे अभिषेकामुळे थोडा परिणाम झाला असेल, त्यावर पुरातन खात्याने लवकरात लवकर निर्णय घ्यावे यासाठी गजानन मुनीश्वर हे पाठपुरावा करत आहेत। त्याचबरोबर बरेच भाविकही करत आहेत। आज त्याचा परिणाम म्हणून पुरातन खात्याचे अधिकारी मंदिरामध्ये दाखल झाले। त्यांनी मूर्तीची पाहणी केली आणि अहवाल ते लवकरात लवकर देतील अशी आशा आहे। जान्हवी, धन्यवाद अमर दिलेल्या माहितीबद्दल। तर अंबाबाईच्या मूर्तीची झीज होती अशी माहिती समोर आल्यानंतर पुरातत्व खात्याकडून या ठिकाणची मूर्तीची पाहणी होती आहे।